दीप अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या, याला कोणी गटारी अमावस्या म्हणतं. पण ते गटारी अमावस्या नसते, ती गतहारी अमावस्या असते. गत म्हणजे आपले जे दुःख आहे, दारिद्र्य आहे ते संपवण्याची आणि दिवे लावून आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश निर्माण करण्याची अमावस्या असते. दीप अमावस्येला अशा प्रकारे दिव्यांची पूजा करून आपल्या आयुष्यात व आपल्या घरामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण करायची असते व नकारात्मक ऊर्जा यामुळे दूर राहते. तर आपण दिव्यांची पूजा कशी करायची आहे आणि कोणती आरती म्हणायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओत सांगणार आहे. तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. बघा, 12 ऑगस्ट रोजी आहे आषाढ अमावस्या, म्हणजेच आषाढ महिन्यातला शेवटचा दिवस. आणि अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 13 जुलैपासून पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. तर आता आषाढ अमावस्येला आपण दीपपूजा करायची असते. त्यासाठी आपल्याला सर्व दिवे हे स्वच्छ करून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे कोणतेही दिवे असो, सर्व दिवे आपल्याला काढायचे आहेत. म्हणजे पितळेची असो, दगडी असो, आपली जी मातीची पंती असते ती सुद्धा आपल्याला पूजनामध्ये ठेवायची आहे. त्यामुळे सर्व दिवे पंती स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये वाती घालायच्या आहेत आपल्याला. तर दिव्यामध्ये वात घालताना आपल्याला 2 वातीची मिळून 1 वात बनवायची असते. मग तुम्ही 2 वातीची 1 वात करताना थोडंसं दुधाचा हात घेऊन पण वात करू शकता. आणि इथं पहा, मी सर्व अशी तांदळाची रास केलेली आहे. जेवढे माझ्याकडे दिवे आहेत ते दिवे जिथे मी ठेवणार आहे त्याखाली थोडीशी अक्षदा घातलेली आहे. त्यावरती हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यावरती स्वच्छ केलेले दिवे ठेवायचे आहेत. इथं मी सर्व दिवे ठेवून घेत आहे. तर या प्रकारे मी दिवे ठेवून घेत आहे. आता माझ्याकडे जास्त प्रकारचे दिवे आहेत, पण आता मी व्हिडिओसाठी थोडेसे दिवेची पूजा करून दाखवत आहे. तर तुमच्याकडे जेवढ्या प्रकारचे दिवे आहेत तेवढे तुम्ही वापरू शकता, पूजा करू शकता. कारण आषाढ महिन्याच्या अमावस्येपासून म्हणजेच दुसऱ्या दिवशीपासून पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात होत असते. आणि श्रावण महिन्यामध्ये आपल्याला खूप सारे उपवास असतात, सण असतात. म्हणजे श्रावण महिन्यापासून आपले सगळे सण सुरू होतात आणि तेव्हा आपल्याला दिव्यांची गरज पडत असते. आणि इतके दिवस जे दिवे आपण ठेवून दिलेले असतात त्यांची पूजा करून तिथून पुढे आपल्याला ते दिवे वापरण्यासाठी चालू करायचे असतात. बघा, आपल्या घरामध्ये कोणतीही पूजा असो, काहीही असो, आपल्याला प्रथम दीपप्रज्वलन करायचं असतं, म्हणजेच दिव्याची पूजा करायची असते. तर इथं मी प्रत्येक दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करत आहे. आणि त्यानंतर मी इथं फूल अर्पण करून घ्यायचे आहेत. आणि आपल्याला फुलासोबतच आघाडा हा पण अर्पण करायचा आहे, पण मला आता मिळालेला नाही आहे. तुम्हाला जर मिळाला तर अमावस्येच्या दिवशी म्हणजेच दीपपूजनाच्या दिवशी आघाडा पण तुम्ही अर्पण करा आणि दुर्वा पण अर्पण करा. प्रत्येक दिव्याला आघाडा आणि दुर्वा, आघाड्याचं 1 पान जरी अर्पण केलं तरी चालेल. आणि या दिव्यामध्ये मी एक छोटा दिवा आहे तो तुपाचा लावलेला आहे. आपल्याला तुपाचा पण 1 दिवा लावायचा आहे आणि बाकीच्या दिव्यांमध्ये मी तेल घातलेलं आहे. आता मी इथं फुलं अर्पण करत आहे. आपल्याला फुलं, दुर्वा, आघाडा या वस्तूमध्ये जे काय भेटेल ते तुम्ही अर्पण करा. यानंतर इथं धूप वगैरे ओवाळून आरती करून घ्यायची आहे. मग आरती करताना आपण प्रथम गणपतीची आरती करायची आहे आणि नंतर दिव्यांची आरती करायची आहे. आता दिव्यांची आरती तुम्हाला यूट्यूबला सर्च केली तरी भेटून जाईल आणि दिव्यांचा मंत्र पण आहे, तो पण तुम्ही यूट्यूबला सर्च करा, तुम्हाला भेटून जाईल. यानंतर शुभंकरोती म्हणायचं आहे आणि दिव्याचं आभार मानायचं आहे. बघा, आपल्या घरामध्ये पण म्हणा, एक दिवस जरी लाईट नसेल तर किती अंधार पडतो. त्यावेळेस आपण एक जरी दिवा लावला तर पूर्ण घरभर प्रकाश पडतो. तसंच आहे आपल्या जीवनाचं सुद्धा. आपल्या आयुष्यातली नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्याला दीपपूजा करायची आहे. बघा, दिवे जेव्हा आपण लावून अशी आरास मांडू दिव्याची, तेव्हा एवढं प्रसन्न वातावरण वाटतं आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये पण एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. दीपपूजनालाच काही ठिकाणी दिव्यांची आवाज पण म्हटलं जातं, म्हणजेच दिव्यांची आरास करणे, पूजा करणे. आता बघा, दीप अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या, त्याला काही ठिकाणी गटारी अमावस्या म्हणतात. म्हणूनच या दिवशी बरेच लोक आहेत ते नॉनव्हेज खातात, म्हणजेच की मांसाहार करतात. श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे म्हणून आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी भरपूर लोक मांसाहार करतात. पण अमावस्येच्या दिवशी कधीही मांसाहार करायचा नसतो. अमावस्या तिथी ही महालक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी आपल्याला लक्ष्मीचं स्वागत करायचं असतं. बघा, दिवाळीतसुद्धा लक्ष्मीपूजन हे अमावस्येच्या दिवशीच असतं, म्हणून कधीही अमावस्येच्या दिवशी मांसाहार करू नये. आणि दुसऱ्या दिवशीच पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे.
त्यामुळे आपल्याला आपलं घर पूर्ण स्वच्छ करायचं आहे, आपलं देवघर पूर्ण आतून बाहेरून पूर्ण स्वच्छ करायचं आहे. आणि अमावस्येच्या दिवशी आपल्याला सकाळीच दीपपूजा जरी करायची असली तरी त्या अगोदर आपल्याला उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे. उंबरटा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि हळदीचं लेपन करून उंबऱ्याची पण आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. आणि इथं मी दीपपूजा करून नैवेद्य दाखवून घेत आहे. तर नैवेद्यामध्ये मी दूध साखरेचा नैवेद्य दाखवत आहे. त्यामध्ये तुळशीपत्र अर्पण केलेलं आहे. आता काही भागामध्ये वेगवेगळा नैवेद्य दाखवत असतील, जशी तुमच्याकडे प्रथा आहे त्याप्रमाणे तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. आणि दीपपूजा जर तुम्ही सकाळी केली तरी पण पूजा आपल्याला दिवसभर ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी पूजा उचलायची आहे. आपल्याला त्याच दिवशी पूजा उचलायची नाही. म्हणूनच तुम्ही पूजा मांडताना अशा ठिकाणी मांडा की तिथं तुम्हाला सारखं जावं लागणार नाही. आणि दीपपूजा आपण एवढे सर्व दिवे लावणार आहोत तर त्या ठिकाणी कोणताही कपडा नसावं, कागद नसावं, म्हणजे की दीपपूजा केल्यानंतर आपल्याला काळजीही घ्यायची आहे. म्हणजेच की पडदे नसावे जवळपास, आपण एवढ्या प्रमाणात दिवे लावणार आहोत त्यामुळे ही काळजी पण आपल्याला घ्यायची आहे. आता दीप अमावस्या आहे, म्हणजेच आषाढ अमावस्या आहे आणि अमावस्या तिथी ही महालक्ष्मीला समर्पित असते. त्यामुळे आपल्याला या दिवशी सेवा पण करायची आहे. तर या दिवशी आपण काय सेवा करू शकतो? तुम्ही महालक्ष्मी अष्टकम पठण करू शकता. त्याचबरोबर तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळेस पठण करू शकता. विष्णू गायत्री मंत्र 16 वेळेस पठण करू शकता. कुलदेवतेचा मंत्र 9 मंत्र तुम्ही 16 वेळेस पठण करू शकता. व्यंकटेश स्तोत्राचं तुम्ही पठण करू शकता. स्त्री सुक्तम, पुरुष सुक्तम, अशा भरपूर सेवा तुम्ही या दिवशी करू शकता. अमावस्या तिथीला या सर्व सेवा आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी करायच्या असतात. बघा, दिवाळीमध्ये सुद्धा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण या सर्व सेवा करत असतो आणि लक्ष्मी मातेला आपल्या घराकडे आकर्षित करत असतो. तर या प्रकारे आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे, म्हणजेच दिव्यांची आरास करायची आहे आणि आपल्या आयुष्यातील अंधकार दूर करायचा आहे. तुमच्याकडे जेवढे दिवे आहेत, जास्त नसले किती 1 असो 2 असो, त्यांची पूजा करा, नमस्कार करा आणि नक्कीच शुभं करोती म्हणा आणि दिव्यांचा नमस्कार करून आशीर्वाद घ्या. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला का? व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं एकदम फ्री आहे. चला तर मग तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत.